अमरावतीत वडाळी वनपरिक्षेत्रात एका राहत्या घरी अजगर निघाल्याचा सर्पमित्र यांना कॉल आला। रात्री 11 वाजता सर्पमित्र यांनी त्यांच्या घरी जाऊन या अजगराला पकडण्याचे प्रयत्न केले असताना अजगराच्या अंगावर सायल या प्राण्याचे काटे रुतलेले आढळून आले। त्यामुळे रात्री वडाळी वनपरिक्षेत्रातील वन अधिकाऱ्याला कॉल केला असता त्यांनी त्या अजगराला रात्रभर आपल्या निरीक्षणात ठेवले व सकाळी 12च्या दरम्यान त्या अजगराला वन अधिकारी व सर्पमित्र यांनी उपचारादरम्यान पशुवैद्यकीय अमरावती या दवाखान्यात आणले असता त्यांनी त्या अजगराचे रुतलेले काटे काढून त्याला जंगलात सोडण्यासाठी काही हरकत नसल्याचे सांगितल्यानंतर अजगराला जंगलात सोडण्याकरिता वन अधिकारी व सर्पमित्र यांनी त्या अजगराला उपचार करून जीवनदान देऊन त्याला जंगलात सोडून देण्यात आले आहे। दिनांक 24/6/2024 रोजी रात्रीला सुमारे 12:30 वाजता एक अजगर रेस्क्यू करण्यात आला। तो अजगर रेस्क्यू करताना आमचा एक दिनेश मदारी म्हणून सर्पमित्राने तो अजगर वडाळी या ठिकाणी रेस्क्यू केला। रेस्क्यू करताना त्याच्या असं लक्षात आलं की त्या अजगराला मागच्या साईडला काहीतरी रुतल्यासारखं आहे। तर त्याने तपासून बघितलं, त्याला सायलचे काटे असल्याचे त्याला लक्षात आलं। रात्री 1 वाजताची घटना असल्यामुळे त्यांनी रात्री कॉल केला, पण दुसऱ्या दिवशी त्याला इलाजाची गरज होती म्हणून आम्ही सकाळी वॉर संस्थेचे सर्व 2-4 NGO अभिजित दानी, करण मदारी, पवन वानखडे यांनी सर्वांनी मिळून सकाळी वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या स्वाधीन केलं। त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी पशुवैद्यकीय रुग्णालय या ठिकाणी त्याला आणलं व त्या ठिकाणी त्याचा अंगात असलेले काटे, सायलचे काटे हे काढून त्याला जंगलात सुखरूप सोडण्याकरिता परत वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या ताब्यात देण्यात आला। त्याच्या अंगात सरासरी 2 काटे आढळून आले। डॉक्टरांनी त्याला चेक केल्यानंतर सांगितलं की बाबा एकदम तब्येत वगैरे त्याची व्यवस्थित आहे, त्याला आपण जंगलात सोडू शकता। 2 अजगर काल रात्रीला रेस्क्यू केले, एक रहाटगाव व एक वडाळी। शेड्यूल वनचे प्राणी असल्यामुळे त्याला वाघाइतकं संरक्षण प्राप्त आहे, म्हणून त्याची काळजी वन विभागाने योग्य रीतीने घेतली पाहिजे, हीच वॉर संस्थेची कळकळीची विनंती राहील। AS न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर।